आपण काय बोलणार आहोत? बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं काही स्ट्रक्चर किंवा आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीने काय अनुभव घेत असतात हे सगळ्यात अगोदर बघायचं आहे त्याची साईज किती 1 मायक्रोमीटर ते किती 10 मायक्रोमीटर असेल. हे चिन्ह मायक्रोमीटरचं आहे, याला काय म्हणायचं? मायक्रोमीटर असं रीड करायचं. ठीक आहे. त्यानंतर आपण बघायचं की हे जे आहे ते इंडिपेंडंट आहे, कोणावर अवलंबून आहे का? तर नाही, इंडिपेंडंट. ठीक आहे. इंडिपेंडंट म्हणजे कोणावरही अवलंबून नाही. त्यानंतर याला आपण म्हणतो पॅरासायटिक. पॅरासायटिक म्हणजे परजीवी. परजीवी हे कोणावर अवलंबून असतात? तर दुसऱ्या होस्टवर अवलंबून असतात. होस्ट म्हणजे असे दुसरे जीव ज्याच्यावरती अवलंबून असतात आणि त्याला हे बरेच वेळेस बॅक्टेरिया नुकसान पोहोचवतात. नुकसान पोहोचवतात म्हणजे हानी पोहोचवतात त्याला, किंवा आपण त्याला शब्द वापरतो इंजुरी करतात. इंजुरी नुकसान करतात त्याची. ठीक आहे. त्यानंतर आपण याला असं म्हणू शकतो याच्या जर सेल कुठल्या आहेत, कोणत्या आहेत? की प्रोकॅरियोटिक आहेत? युनिसेल्युलर आहे. युनिसेल्युलर. अजून प्रोकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक असण्याचा अर्थ काय? आता इथं याला सेल प्रेझेंट पाहिजे, पण इथं सॉरी न्यूक्लियस. तर न्यूक्लियस याच्यात प्रेझेंट आहे का? नाही, न्यूक्लियस नाही. त्यानंतर याला सेल वॉल आहे का? तर हो, सेल वॉल प्रेझेंट आहे. सेल मेम्ब्रेन आहे का? हो, सेल मेम्ब्रेन आहे. त्यानंतर ऑर्गेनल्स जे असतात, ऑर्गेनल्स विथ न्यूक्लियस. ऑर्गेनल्स आहेत का? ऑर्गेनल्स म्हणजे कोण? तर मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया. आणखी काय? गोल्गी बॉडी. रेटिक्युलम. अजून क्लोरोप्लाझम. ह्या गोष्टी नसतात. ऑर्गेनल्स म्हणजे अंगकेस, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात असतात. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी त्याचे काही उदाहरण आहेत. त्याला काय म्हणतो आपण? व्हीएस. ठीक आहे. सीबीसीबी. याला काय म्हणतात? कोकस. कोकस याचा अर्थ होतो कोकस सर्कल. सर्कल. मराठीतून त्याला म्हणतात वर्तुळ. ठीक आहे. आणि त्याचा आकार असतो वर्तुळासारखा म्हणून त्याला कोकस म्हणतात. दुसरं येतं बॅसिलस. याचा आकार येतो, याला म्हणतात दंडगोल. काय म्हणतात? दंडगोल. असतो कसा रे? तर असा असतो. दंडगोल म्हणजे अशा पद्धतीचं काहीतरी असं होतं दंडगोल, याला म्हणायचं. त्यानंतर आपण हे सीबी एकत्र करायचा. बॅसिलस म्हणजे याच्यात आलं वर्तुळ पण आणि दुसरा दंडगोल पण आला. याचा आकार वर्तुळ आणि दंडगोलचं मिक्सर असं थोडस लांब आलं घ्यायचं, दंडगोल टाईप आणि वर्तुळ टाईप अशा पद्धतीचा आकार असतो तो कोकोबॅसिलसचा. त्यानंतर आपण घ्यायला लागलो वायब्रिओ. बरोबर आहे? काय घेतात त्याचं स्पेलिंग? वायब्रिओ ना. वायब्रिओचा अर्थ होतो कॉमा शेप. ठीक आहे. कॉमा शेप काय राहते? अशा पद्धतीचा आकार जो राहतो तो कॉमा शेप राहते. ठीक आहे. आणि शेवटचं जे असतं त्याला काय म्हणतो आपण? स्प्रिंग सारखा असणारा स्पिरिडियम म्हणजे स्प्रिंग सारखा शेप असतो. स्प्रिंग शेप. त्याचा आकार एखादी स्प्रिंग अशी राहते की नाही, अशी तर याचा आकार सुद्धा असाच बनून जातो स्प्रिंगचा. तर हे बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीच्या बऱ्याच बॅक्टेरिया आहेत.